नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, होळीपूर्वी मिळणार ही मोठी भेट। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कंत्राटी कर्मचारी नियमितकरण वृत्त उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी सांगितले की राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नवीन कंत्राटी कर्मचारी धोरण 2025 मध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यास प्राधान्य देऊन निर्णय घेण्यात आला आहे। नवीन धोरणामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात स्थिरता येईल आणि कर्मचाऱ्यांना कामाचे चांगले वातावरण मिळेल। या धोरणाचा थेट लाभ 32,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार असून त्यांच्या कुटुंबियासह सुमारे 1.5 लाख लोकांना याचा लाभ होणार आहे। उपमुख्यमंत्री शुक्ला म्हणाले की राज्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि सुरळीत होण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे। राज्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने सेवा करण्याचे आवाहन केले आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळणार। मित्रांनो, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितकरणाच्या बाद NHMच्या नवीन धोरणात कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेक महत्त्वाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत। आता कर्मचाऱ्यांना दरवर्षी कराराचे नूतनीकरण करण्याची गरज भासणार नाही। कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी पारदर्शक आणि वेळेवर वार्षिक सेवा आधारित अहवाल प्रणाली लागू करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे त्वरित आणि प्रभावी निवारण करण्यासाठी अपीलीय क्रम स्थापित केला आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आणण्याचा अधिकार केवळ मिशन ऑपरेटर NHM कडे असेल आणि हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन केल्यानंतरच केले जाऊ शकते। नव्या धोरणात पगारवाढही सुव्यवस्थित चौकटीत आणण्यात आली आहे। आता तुम्हाला ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI वर आधारित नियमित पगारवाढीचा लाभ मिळेल। गर्भवती महिलांना प्रसूतीच्या 6 आठवड्यानंतर नियुक्तीच्या वेळी सामील होण्याची परवानगी मिळेल, जेणेकरून त्यांना मातृत्वाच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये योग्य काळजी घेता येईल। तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा आणि पितृत्व रजेची तरतूदही लागू करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।